नमस्कार पांडे साहब। ए, नमस्कार वमस्कार गया तेल लगाने। 3 दिन बाद चमत्कार दिखाना है, याद है ना? हाँ 10 लाख लौटाने का दिन याद है कि नहीं? बस 3 दिन बचे हैं। पांडे साहेब, अहो माझ्या सासूबाई खूप आजारी आहे तो 3 दिवसात कसं शक्य आहे? वो बहुत बीमार है। बराबर है, बराबर है। अब पैसा लौटाने का दिन नजदीक आ गया तो आपकी सास बीमार पड़ गई हैं। आपके भाई का पगार भी नहीं हुआ होगा, आपका खर्चा बढ़ा होगा, है ना? अहो तुम्ही प्लीज माझा ऐकून। देखिए, अभी कुछ समझना नहीं है और समझाना भी नहीं है। मुझे 3 दिन बाद पैसा चाहिए। हेलो हेलो हेलो। अश्विनी, काय ग? काय झालं? कोणाचा फोन होता? काय नाही, ऑफिसमधून फोन होता। अचानक इकडे यावं लागलं ना, बरीचशी महत्त्वाची कामं तशीच पडून राहिलेत। सर जरा चिडले होते। तर मी काय म्हणतो, आता प्रमिलाचं संकट टळलंय। हां, समीरला सांगितल्याप्रमाणे तू इथे आलीस, सगळी जबाबदारी घेतलीस, समीरच्या शब्दाला जागलीस तू। हो, असं काय करताय? माझ्या पण आईच आहेत ना त्या। अगं मी तेच म्हणतोय, अगदी पोटच्या पोरीसारखं वागलीस तू। पण आता जर तुला निघायचं असेल ना, तर तू निघ ना। पण आई, अगं मी आहे ना, मी तिची काळजी घेईन मी। आणि अगदी काही लागलंच ना, तुम्ही फोन करेन ना तुला। मी खरंच जाऊ ना? तुम्ही आईंना समजावून सांगाल? अगदी निश्चिंत होऊन जा। हां, आईंना एकदा भेटते आणि मग निघते। बर बर, येऊ? ये ये, सुखी राहा पोरी, सुखी राहा। काका चला ना, गाडीत बसूया, उन्हात कुठे थांब। हो, ह्याच्यावरती लक्ष ठेवायला हवं। ह्याच्यावर कशाला? हो, अगं एवढी चांगली जुनी बाईक माझी, काही वाट बीट लावली तर भरोसा नसतो या लोकांचा। बरोबर आहे। मग बरं, ते जाऊ दे। समीरच्या आईचं काही कळलं का? म्हणजे अश्विनीचा काही फोन बिन आला होता? समीरच्या आईचा तुम्हालाच माहित ना काका, कारण तुम्हीच पैसे दिलेत ना। हे का? मी कुठे दिले? हा नाही, म्हणजे मी दिले पैसे, पण जास्त नाही ग, 1.5 लाख रुपये दिले। ते सुद्धा तो काहीतरी कर्जाचा घोळ झाला ना तिच्या, तो निसटण्यासाठी दिले। पण तिला आणखीन काहीतरी 4-1 लाखांची गरज होती असं सांगत होती ती। बरं, तिने तुला काही सांगितलंय का? नाही म्हणजे तिच्या पैशांची काही सोय झाली का? हां, नाही, म्हणजे दादा भेटला होता, अश्विनीचा भाऊ, त्याने सांगितलं की झाली आहे सोय म्हणून। चला, बरं झालं ग बाई, चांगलं झालं। ए बाबा, अरे काही सुधारतंय का तुला? थांब। काय झालंय? काय ग, कुठे गेली होतीस? बराच वेळ वाट बघतोय मी। गेले होते जरा बाहेर। मालू शाळेत जाताना म्हणाली तू बाजारात गेलेस म्हणून। तिला तसंच सांगितलं होतं मी। म्हणजे मग गेली होतीस कुठे? साळवींकडे। का? काल फोनवर बोलले होते त्यांच्याशी। त्यांच्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये वेकन्सी असं कळलं होतं, म्हणून गेले होते। अगं पण दुष्यंत लहान आहे, घरात मालू आहे, कसं हे सगळं मॅनेज होतं सगळं। करायचं म्हटलं की सगळं मॅनेज होतं। मी येते जरा। अंजू, आशूचा फोन आला होता।
समीरच्या आईची बायपास सर्जरी झाली. बायपास त्याला तर भरपूर पैसे लागतात. कुठनं आले एवढे पैसे? ते दातार काकाने दिलेत. चांगले, छान. पण काय गॅरेंटर म्हणून सही घ्यायची वेळ आली त्यावेळेला आठवले नाहीत दातार काका तुमच्या बहिणीला? काय नाही हो, सगळा पैशाचा कारभार आहे, पैशाचा. पण मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं, ज्या वेळेला दारात पोलीस येऊन उभे राहिले तेव्हा तुमच्या बहिणीला आठवलं नाही दातार काका? सासूच्या आजारपणाच्या वेळेला बरोबर आठवले तिला दातार काका? अजूनही लक्षात येत नाही ना तुमच्या? तिच्या लेकी तुम्हाला जराही किंमत नाहीये. अगं बायपास सारख्या एवढ्या मोठ्या ऑपरेशनचा खर्च तिला परवडणं शक्यच नाहीये. ती इतकी साधी आहे ना की ती हे सगळं मॅनेजही करू शकली नसती. आणि हे मला माहिती आहे म्हणून मी केवळ तिकडे गेले होते. मी जेव्हा तिला भेटले ना तेव्हा ती अशी भांबावल्यासारखी बसलेली होती. ऑपरेशनचे पैसे भरले ना मीरा तेव्हा तिच्या जीवात जीव आला. तुला माहितीये ती आता माझ्याशी असं वागते जणू काय ती अगदी आयुष्यभराचं देणं लागते माझं. तू अश्विनीला सरोगेट मदर होण्यासाठी अप्रोच होणार आहेस ना? मला माहिती आहे तू नक्कीच विचारशील तिला. पण मीता, कुठल्या तरी दबावाखाली किंवा जबरदस्तीने हे करण्यापेक्षा तिला तुझी बाळाची गरज कळणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. समीरची आई कशी आहे? बऱ्या आहेत. बायपास सर्जरी झाली, धोका टाळला. देव करो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो. तुम्ही होतात म्हणून मी हे सगळं निभावून नेऊ शकले, नाहीतर माहित नाही काय झालं असतं. तुमची आणि माझी इतकी ओळख नसतानाही तुम्ही तिथपर्यंत आलात माझ्यासाठी. खरंच देवाने धाडलं तुम्हाला. माझ्याकडे मात्र तोच देव योग्य ती व्यक्ती पाठवण्यासाठी खूप वेळ लावतो. नाही म्हणजे असं नका म्हणू. तुमच्या गाठीशी खूप मोठी पुण्याई आहे. तुम्हाला हवी तशी मुलगी मिळेल तुमच्या बाळासाठी. मला मिळेल की नाही माहिती नाही, पण माझ्या नजरेसमोर एक मुलगी आहे खरं तर. खरंच? बरं झालं, देव पावला. कृपा करू आणि ती मुलगी सरोगेट मदर होण्यासाठी हो म्हणू. आणि ती मुलगी नाही म्हणाली तर? असं नका बोलू मिसेस प्रधान. आज या घडीला तुमचे माझ्यावर इतके उपकार आहेत की मी जी प्रार्थना करते ती किती मनापासून करते हे फक्त त्या देवाला माहिती. यावेळी देव माझं नक्की ऐकेल. आणि यावेळी देवाने तुझंही नाही ऐकलं तर? असं का बोलताय तुम्ही? असं नाही होणार. तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं तुम्हाला की तुमच्याकडे कोणाचंच लक्ष नाहीये? मी स्वतः बघितले तुमची तडफड बाळासाठी. तुम्हाला आठवतंय
त्या दिवशी चुकून मी त्या वॉर्डमध्ये आले होते. ते बाळ तुमचं नव्हतं ना? मला तेव्हाच कळलं होतं. कसं? तुमच्या डोळ्यातच दिसत होती मला मातृत्वाची ओढ. तुम्ही त्या बाळाला इतकं घट्ट धरलं होतं, जसं काही तुमच्या संपूर्ण शरीरातलं प्रेम त्या हातात जमा झालं होतं. आणि त्या बाळाचा स्पर्श अनुभवत होता. मी तेव्हाही तुम्हाला म्हणाले होते, आठवतंय? आजही तेच सांगते. आजही माझा देवावर विश्वास आहे. ज्या देवाने माझ्या समीरचं अमेरिकेचं स्वप्न पूर्ण केलं, मला एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं, त्या देवावर विश्वास ठेवा. विश्वास ठेवा त्या देवावर. तो तुम्हाला तुमच्या बाळाची आई नक्की देईल. देईल कशाला? खरं तर ती इथेच असेल कुठेतरी आसपास. तुम्ही फक्त मनापासून तिला हाक मारा. ती तुमच्या हाकेला नक्की हो दे. अश्विनीला आपल्या डोळ्यासमोर आणून देवाने असं तर सुचवलं नसेल ना की हीच तुमच्या बाळाची आई आहे. अश्विनी, माझ्या बाळाची आई होशील? ते शक्य नाहीये. मला नाही जमणार. अश्विनी, का शक्य नाहीये? अगं, तूच आता म्हणालीस ना की तुम्हाला हवी तशी मुलगी तुम्हाला नक्की मिळेल. फक्त त्यासाठी तुम्ही तिला मनापासून हाक मारायला हवी. अश्विनी, प्लीज माझ्या बाळाची आई होशील? मिसेस प्रधान, मी ती मुलगी नाहीये. मी ती मुलगी असूच शकत नाही. हे शक्य नाहीये. अगं, का नाही? का नाही असू शकत? मी जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हाच मी म्हटलं होतं की जर मी माझ्या बाळाला जन्म नाही ना देऊ शकले, तर माझ्या बाळाला जन्म देणारी मुलगी अशीच असेल. ते काहीही असलं तरी तुम्ही माझ्या मनाचा विचार करा ना. मला मान्य आहे तुमचे डोंगरा एवढे उपकार आहेत माझ्यावर. कसले उपकार? मी कसलेच उपकार केले नाहीयेत तुझ्यावर. उपकार तू माझ्यावर करणार आहेस अश्विनी, प्लीज. मी तुम्हाला प्लीज म्हणते. मी तुम्हाला विनंती करते. माझ्या पुढे आधीच खूप मोठे मोठे प्रश्न आहेत, त्यात आणखी एक नकोय मला. मी तुझे सगळे प्रश्न चुटकीशाशी सोडवून टाकली. तू माझ्या पदरात फक्त एवढं दाण टाक ना गं अश्विनी, प्लीज. तू मला सुख दे. मी तुझं अख्खं आयुष्य आनंदाने भरून टाकीन. मी असा विचारही नाही करू शकत. हे पाप आहे. कोणी सांगितलं हे पाप आहे? एखाद्या माणसाला सुखी करणे पाप कसं काय असू शकतं? नसेलही. मला ते शक्य नाही. मला भरीस घालू नका. मी तुमचे सगळे पैसे वर्षभरात फेडेन. मला माफ करा. मी येते.
म्हणतो तुमचा रांगणेकर? प्रोड्युसर डिरेक्टर झाल्यावर जी गोची होती ना तीच त्याची झाली. का रे? अगं सब्जेक्ट आहे सरोगेशनचा, त्यामुळे स्क्रिप्टिंग करताना सतत सेन्सॉर बोर्ड डोक्यात ठेवावं लागतं. त्यातून आमच्या हिरोईन मॅडम धन्यवाद. अगं त्या बाईला बाळाबद्दलचं ऑब्सेशनच दाखवता येत नाही. आपल्या नमिताला भेटव तिला एकदा, म्हणजे कळेल बाळाबद्दलचं ऑब्सेशन कसं असतं ते. अर्थात सध्या नमिताला एका वेगळ्याच गोष्टीचं ऑब्सेशन आहे. कुठलं? ती एक मुलगी आहे अश्विनी नावाची. तिने सरोगेट मध्ये व्हावं असं वाटतंय आता नमिताला. अश्विनी? त्या स्टोरीमध्ये नवीन कॅरेक्टर कुठनं आलं यार? नवीन नाही, जुनच आहे. तुला माहित नसेल, किटीची मैत्रीण आहे. ऍक्च्युली झालं काय, त्या अश्विनीची होणारी सासू त्या काहीतरी म्हणे आजारी पडल्या, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, कुठे जालन्याला, आणि बायपास वगैरे सांगितली. म्हणून नमिताला हे कळल्याबरोबर ती जालन्याला गेली, त्या तिच्या सासूचे ऑपरेशनचे पैसे भरले, काय विचारू नकोस. आणि सगळ्यात कळस म्हणजे अश्विनीनी सरोगेटमध्ये व्हावं असं नमिताला वाटतंय, आणि अश्विनीला अजून त्याचा पत्ताही नाही. त्यात काय सोपं आहे, सरळ विचारायचं आणि मोकळं व्हायचं. हा, आता ती मुलगी कशी आहे त्यावर सगळं अवलंबून आहे. म्हणजे ती ऑब्लिगेशन मानणारी नसेल तर मग कठीण आहे. पलाश, उपकाराची परतफेड म्हणून एखादी मुलगी सरोगेटमध्ये व्हायला तयार होईल का रे? शक्य वाटतं तुला हे? होईल कदाचित. दादाचं आणि माझं सुद्धा बोलणं झालं या विषयावर. मी त्यालाही हेच सांगितलं की पैशाच्या मुद्द्यापेक्षा सुद्धा अश्विनीला जर नमिताची बाळाची गरज समजली ना तर कदाचित तयार होईल ती. आज अश्विनी येणार होती ना? आली होती ती. तू बोललीस तिच्याशी सरोगेशन बद्दल? काय म्हणाली ती? नाही म्हणाली. मग आता मला खात्री आहे ती नक्की हो म्हणेल. कशावरून? कारण आता तिच्या समोर ह्याखेरीज दुसरा कुठलाही पर्याय नाही.